नाना, तुम्ही जेलमधून कधी सुटलात आणि इथं काय करताय? ते मी पुढच्या चौकात मेडिकल आहे तिकडे निघालो होतो. कुणाचा पाठलाग तर करत नव्हता ना? नाही नाही, मी कशाला पाठलाग करू? एकदा जेलची हवा खाऊन तेवढं बास की मला. आता मला कुठल्या लपड्यात अडकायचं नाही बघा. आता तसं मी घरातनं जास्त बाहेर पडत बी नाही. हे बायकोची औषध आणायची होती म्हणून मेडिकलमध्ये निघालो होतो. बरं बरं, ठीक आहे. हिरा, अगं काय चाललंय हे? ए, मला प्रश्न विचारायचे नाहीये. एवढं सांगितलंय ना तेवढं करायचं. 24 तास आहेत तुझ्याकडे, शेवटचे 24 तास. ह्या 24 तासात आहे ना, मी जे सांगितलंय ते झालं नाही तर मग काय होणार आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. काय करायचंय ना ते लवकर करा. स्वतःचं हुशारीचं डोकं वापर ना जरा. डोकं आहे ना तुझ्याकडे? सगळं काही ऐकतच पाहिजे ना तुला? अगं, मी काय केलं तरी सांगू का? धैर्यांना लवकरात लवकर डिवोर्स पेपर दे. त्यांच्याकडून आहे ना खूप सारी पोटगी माग आणि त्या घरातली सत्ता आहे ना कशी तुझ्या मुठीत घेता येईल ना ह्याचा विचार कर. काय वाटेल ते कर सावी, पण ह्या 24 तासात जे सांगितलंय ना ते काम पूर्ण झालंच पाहिजे. तुला तुझ्या आयुष्यात धैर्य पाहिजे की नाहीतर मगाशी फोनवर जो तू मेसेज बघितला ना तो आता इथेच तुझ्या डोळ्यासमोर घडत असेल. नाही, सावी, सावी, काय झालं? इथं काय करतेस तू? सावी, काय बघतेस इकडे तिकडं? नाही, काही नाही. काही नाही? मग इथं काय करतेस? तुम्ही काय आता माझं पाठलाग करायला सुरुवात केली आहे का? नाही, तसं काही नाही आहे. नाहीये मग कसं?